महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि यामध्ये नेहमीप्रमाणे मराठी माणसांचा मुद्दा पुन्हा एकदा काढला जातोय। शिवसेनेची स्थापना हीच याच भूमिपुत्रांच्या मुद्द्यावरून झालेली आहे। ज्यावेळेस निवडणुका येतात त्याच वेळेस त्यांचा हा मुद्दा जोर धरतो। मराठी अमराठी शिवसेना आणि ठाकरे करतात, तर हिंदू मुस्लिम भाजप आणि महायुती करत असते। सगळ्याच समाजामधले जे काही वोटिंग आहे ती डिवाइड होईल, कारण बघा प्रत्येक पक्ष वेगळा लढतोय। 2019च्या पूर्वीचे एकदम स्पष्ट होते, युपीए आणि एनडीए आता खूप सरमिसळ झाली। उद्धव आणि राज यांची युती अजून जाहीर झालेली नाही। आपला हा कार्यक्रम आपण करतो आहोत, ती कधी होईल? शिवसेनेकडे राज ठाकरेंसोबत जुळून घेण्याशिवाय पर्याय नाही आणि राज ठाकरेंना त्यांच्यासोबत गेल्याशिवाय पर्याय नाहीये। आता त्यांची समस्या आहे की त्यांची जिथं ताकद आहे तिथं शिवसेनेची पण आहे। अजित पवार अडचणीत आले तसं वाटत नाही का? तर त्यांचे मंत्री बघा, माणिकराव कोकाटे, त्यानंतर धनंजय मुंडेंचं भलतंच काहीतरी सुरू आहे। पार्थ पवारचं वेगळंच प्रकरण आहे। डायरेक्टली अजित पवारांचा दोषच नाही ना याच्यामध्ये, मी अजित पवारांना डिफेंड करत नाही, पण आता पवारांचा दोष असायला हवा। मध्यंतरी मागे सुनील केदार यांचं एक प्रकरण झालं होतं, त्याच वेळेला खातं काढून घेण्यात आलं असतं, त्यांचा राजीनामा घेतला असता तर ही वेळ आलीच नसती। अजित पवारांबरोबर ती आम्ही आघाडी किंवा युती करणार नाही। देवेंद्र फडणवीसांची ती काहीतरी एक वेगळी खेळी असं वाटतं का? एकनाथ शिंदे सुद्धा वेगवेगळ्या कारणांनी अडचणीत असतात। भाजप कधीच वादात नसतो। 132 आमदार आहेत भाजपचे। सत्तेत असल्यामुळे त्याचा गैरफायदा घेतला जातोय बीजेपी कडून।